जी लागली आहे ती फार महत्त्वपूर्ण लक्षवेधी आहे। एका विषयाशी लक्षवेधी असली तरी पूर्ण महाराष्ट्राच्या ज्याच्यामध्ये विचार होऊ शकतो आणि म्हणून मनोजजी घोरपडे, श्वेताताई महाल्ले, विक्रमजी सातपुते यांनी ही महत्त्वपूर्ण विषय आज या ठिकाणी घेतला। मंत्री महोदय, आपल्याकडून अपेक्षा हीच आहे, कारण आपण तडफदार मंत्री आम्ही आपलं काम बी पाहिलंय, फटाफट निर्णय करणारे, फटाफट आदेश देणारे पैकी आपली एक खाती या ठिकाणी आहे आणि म्हणून या राज्याच्या युवा पिढीची छेडछाड होऊ नये, आरोग्याची छेडछाड होऊ नये। कारण 2012 मध्ये जेव्हा ही गुटख्यावर आपण बंदी लावली आणि त्यावेळेस पासून तर आजपर्यंत अगर पाहिलं तर याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणीच होत नाही। याची अध्यक्ष महोदय, याची अंमलबजावणीच होत नाही। FBI आणि पोलिसांमध्ये इतका भयानक तालमेल राहते, पोलीस कारवाई करते तर ते FBI ला मान्य राहत नाही, FBI ने एखाद्या ठिकाणी छापा मारला तर ते पोलिसाला मान्य राहत नाही आणि पोलिसांनी अगर एखादा FIR दाखल केला तर ते त्यांना सांगता का तुम्ही चुकीचा FIR दाखल केला। अशा प्रकारचे प्रकरण आमच्या नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात घडलेले आहे आणि म्हणून हा गुटखा येते कुठून? आमच्या नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आपला गुटखा हा मध्य प्रदेशमधून येते, छत्तीसगडमधून येते, आंध्रामधून येते, तेलंगणामधून येते आणि मग आम्ही याची TV मध्ये रोज जाहिरात जेव्हा पाहतो तर गुटखा खाओ और तंदुरुस्त बनो हे करोडो रुपयाची जाहिरात हिरोच्या माध्यमातून येते, परंतु आपल्या हे जाहिरात महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात येते, त्याच्यावर आजपर्यंत आपण कुठं बंदी लावली नाही आणि त्यामुळे युवा पिढीच्या आरोग्याशी आपण छेडछाड करत आहोत का? पहिले अनेक बिमाऱ्या तुमच्या समोर आलेल्या कोविड पासून आपण सावरलेलो आहोत आणि या गुटख्यामुळे अनेक परिवारामध्ये हे कॅन्सरची बिमारी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होत आहे। अध्यक्ष महोदय, हुक्का पार्लर, आता हा हुक्का पार्लर हा नवीन विषय इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या नागपूर शहरामध्ये आहे। हुक्का पार्लर इतक्या मोठ्या प्रमाणात उघडलेले आहे, तिथं आपल्या मुली असतील, मुलं असतील, हे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जातात आणि म्हणून याच्यावर कुठंतरी खऱ्या अर्थाने कायदा कडक व्हावा, याचे अधिकार पोलिसाला द्यावे। मला माहित आहे का बाई, आपलं डिपार्टमेंट हे महत्त्वपूर्ण डिपार्टमेंट आहे, आपल्या इथं मेन पॉवरची कमतरता आहे, तर आपण ठेका पद्धतीवर तरी ठेवा, काही अडचण असेल। आपण सांगितलं का 200 करोड रुपये, विक्रमजींनी सांगितलं का 200 करोड रुपये आपण ठेवणार होतो, दादानी ते दिले नाही। आता तुमच्यासारखा सक्षम मंत्री हे म्हणेल का दादानी अगर 200 करोड रुपये बजेटमध्ये ठेवले नाही आणि त्याच पक्षाचे तुम्ही नेते आहात आणि म्हणून याच्याकडे गंभीराने लक्ष देण्याची गरज आहे आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना स्पेसिफिक विनंती आहे का ज्या बाहेर राज्यातून जे आमच्या नागपूर शहरामध्ये जे गुटखा येत आहे त्याच्या ज्या जाहिराती मोठ्या प्रमाणात हिरोच्या माध्यमातून हे येत आहे, गुटखा खा और तंदुरुस्त हो, अशा प्रकारच्या जाहिरातीवर आपण बंदी लावाल का? हुक्का या जाहिरातीवर जे लोक दाखवतात त्यांच्यावर कारवाई होणार का? दुसरं, अध्यक्ष महोदय, ज्या माध्यमातून आपल्या इथं लॅबची कमतरता आहे, अध्यक्ष महोदय, आपल्या इथं लॅबची कमतरता आहे। एखाद्या ठिकाणी FBI आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली तर त्याचा रिपोर्ट वर्षभर येत नाही, त्या ज्याच्या इथं छापा मारतो तोही विसरून जाते, अधिकाऱ्याच्या बदल्या होते तोही इकडच्या तिकडे चालला जाते, लेकिन त्याचा रिपोर्ट येत नाही आणि म्हणून याच्यामध्ये कायद्यामध्ये कडक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे, पोलिसाला अधिकार देण्याची आवश्यकता आहे आणि आम्हाला अपेक्षा, या राज्याला अपेक्षा आहे का आपण एक सक्षम मंत्री आहात आणि स्पष्ट रूपाने आपण आज या ठिकाणी आदेश द्याल, ही अध्यक्ष महोदयाच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। मंत्री महोदय, सन्माननीय सदस्यांनी अतिशय म्हणजे तसा पूर्ण राज्यभराचा हा प्रश्न आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर किती वेळ बोललं तरी मला वाटतं न संपणारी बाब आहे, परंतु संपवायची ह्या दृष्टीनंच कार्यवाही केली जाईल, कायद्यातही बदल केला जाईल आणि जे चुकीच्या पद्धतीनं दिशाभूल करणारे किंवा लोकांना अट्रॅक्शन करण्याच्या दृष्टीने जे जाहिरात करत असतील त्यांच्यावर सुद्धा तात्काळ कार्यवाही केली जाईल। पाचपुते आणि FDA मार्फत आतापर्यंत आता सांगितलं गेलं का खूप मोठी पेंडन्सी राहत होती, 16
16 महिन्यानं रिपोर्ट येत होते, आता 2-3 महिन्यापर्यंत आलोय आपण. 15 दिवसावर कसं येऊ याचा प्रयत्न केला जाईल. लगेच देतो तुम्हाला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आजच्या पुढारी पेपरमध्ये जर तुम्ही उघडलं तर आजचीच बातमी आहे की सर्रास विक्री प्रतिबंधित गोष्टींची सुरू आहे विरार या ठिकाणी. आपण तो पेपर सुद्धा पहा. त्याचबरोबर माझं मंत्री महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये असं सांगितलं गेल्या 1 वर्ष म्हणजे साधारण 20 जुलै 2024 पासून 1 वर्षासाठी राज्यात गुटखा सगळे म्हणजे जे पदार्थ आहेत यांना 1 वर्षासाठी बंदी दिलेली आहे. ही बंदी आपण एक्सटेंड करणार आहात का? त्यात पान सुपारी पण येतं आणि आजच्या आज आपल्या डिपार्टमेंटला ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी कारवाई करायला सांगा. जो अधिकारी काम करत नाही त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार आहात का? तो आपण उत्तर दिलंय, पण त्याची ऍक्शन प्रोसेस करा. आणि सगळ्यात महत्वाचं आपण शासनाकडे मागणी केली आहे का? आणि मगाशी आपण सांगितलं 190 पदाचं, तर कॅगचा रिपोर्ट असं सांगतो की 1000 आस्थापनेच्या मागे 1 अधिकारी असणं अपेक्षित आहे आणि आपल्याकडे रजिस्टर्ड आस्थापना हे 11 लाख आहे. ही दुकानं सोडू ना, म्हणजे तुम्हाला 1100 लोकही लागणार आहेत. तर आपल्या मार्फत डिपार्टमेंटकडनं GDAला म्हणा किंवा शासनाला ही मागणी झालेली आहे का? आपल्याला 350 वरनं हा आकडा वाढून आपल्याला 1100 पर्यंत घेऊन जायचा आहे का? त्या संदर्भात कालही सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिल्यात का आपण तसं ऑलरेडी बिंदू नामावलीसाठीचा प्रस्ताव केला होता. काही वित्त विभागाने काही त्रुटी काढल्या होत्या, त्या पूर्तता करून पुन्हा रिसबमिट करण्याच्या संदर्भातली कार्यवाही डिपार्टमेंट करेल. या ठिकाणी आपण जे काही सांगितलं गुटखाबंदी पुढे निरंतर ठेवण्यात येईल का, तर ती निरंतर ठेवण्यात येईल. कुठे देतो हे अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी राज्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची. तुम्ही आता सगळ्यांनी सांगितलं गुटख्यासोबत जर तुम्ही मेडिकल कॉलेज समोरच्या जेवढ्या टपऱ्या जर बघितल्या, गुटखा तर मिळतो पण ड्रग्ससुद्धा मिळतं, इंजेक्शनसुद्धा मिळतात. त्याच्यामुळं मेडिकल कॉलेज तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरची ही आहे लक्षवेधी आहे, तिथला नगरशोध होतो स्थानिक तुमची MGM कॉलेजच्या समोरचे जर तुम्ही जर ते पूर्ण झेरॉक्सपासून गुटखे जर बघितले, गुटख्याच्या टपऱ्यावर जर बघितलं तर निश्चित गुटखाच भेटत नाही, ड्रग्ससुद्धा मिळते, त्या इंजेक्शनसुद्धा मिळतात, त्या डोळ्याला का म्हणतात त्या डोळ्यासुद्धा त्या टपरीवर मिळतात. हे राज्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर प्रकार. आणि हे काय याच्या अन्न प्रशासन विभागाचा थोडी विषय हा, याच्यात सगळे मिलीजुली बघत सगळ्याला शेवटच्या माणसापर्यंत पैसे जातात. तुम्ही ड्रग्स कशामुळे चालतंय, गुटखा तशामुळे बंदी असताना सुद्धा तसं चालतंय. याचे सगळे कारणे जर तुम्ही जर पुढे जर राहिले तर आता आपण सत्य परिस्थिती आहे की गुटख्या टपरीवर गुटख्यासोबत जर मेडिकल कॉलेज तुम्ही बघा, छत्रपती संभाजीनगर मध्ये तरुण मुली सुद्धा ड्रग्सच्या याच्यात गेलेल्या आहेत, तिथल्या तुम्ही सिक्रेट सहित. पण बंदी असताना सुद्धा ह्या गोष्टीला परवानगी मिळते. आता याच्यात सांगितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये त्याची तपासणीसाठी पोलिसांनी गुन्हाही दाखल करून घेतला. सत्यता आहे, गुन्हे दाखल करून घेत नाही. त्यांचं म्हणणं आहे लॅबमध्ये चेक करून द्या, मग पुढे पाहू हे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे का गुटखा आहे नाही आहे. त्याच्यात लॅब नमुने लॅबवालेच मिळून जातात, त्याचे रिपोर्ट सगळे धागेदोरे शेवटचा माणसापर्यंत त्याचे धागेदोरे पसरलेले सगळ्याला. म्हणून माननीय मंत्री महोदय, आपण जो उत्तर देऊ लागले हा एकटेच तुमच्या जबाबदारी नाही, हा तुम्ही प्रत्येक गोष्ट. माझं एवढंच म्हणणं आहे की जर गुटखा धरला, ड्रग्स धरला, त्या इंजेक्शन असतात, हे मेडिकल कॉलेजचे सगळे पोलीस प्रशासन आणि तुम्ही दोन्ही डिपार्टमेंट मिळून याची सगळी चौकशी करून मेडिकल कॉलेज शाळेसमोरचे सगळे शाळेसमोर सुद्धा ह्या गोष्टी मिळतात. 9वी 10वीचे मुलं आज तुम्हाला जर बघितलं बाहेर आले की तो विषय होतो. म्हणून नम्रपणे विनंती आहे आपल्या माध्यमातून सरकारला मंत्री महोदयाला की या सगळ्या गोष्टीवर बंदी आली तर याच्यावर कडक कारवाई करून ज्या शाळेसमोरच्या टपऱ्या आहे ह्या पूर्णपणे टपऱ्या कोणत्याही नको, जनरल स्टोअरच्या नावावर तिथं गुटखे सिक्रेट आहे
सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणून तरुण विचारा, हा बिघडत सदस्य- चाललाय. म्हणून नम्रपणे विनंती आहे मंत्री महोदयाला की या संयुक्त कारवाई तुम्ही करणार का? पोलीस प्रशासन जोपर्यंत तुमच्या डिपार्टमेंटला पोलिसाची मदत मिळणार नाही तोपर्यंत कारवाई. म्हणून पोलीस प्रशासन आणि तुम्ही मिळून ह्या सगळ्या शाळेसमोरच्या असत्या मेडिकल कॉलेज, मी छत्रपती संभाजीनगर MGMचं कॉलेज सांगितलंय, तुम्ही सहबाजूनं जर तपासणी जर केली ना तिथं तर 100% तुम्हाला डळतपासून गुटख्यापासून सगळ्या गोष्टी मिळत्यान. याच्यावर तुम्ही कारवाई करणार का? पोलीस विभागाला आपल्या सूचनेप्रमाणे पूर्वीही पोलीस विभागाला आपण बरोबर घेत होतो. आताही पोलीस विभागाला बरोबर घेऊन पहिल्या फेजमध्ये शाळा कॉलेजेस जिथं जिथं असतील तिथं प्रायोरिटीनं लगेचच कार्यवाही केली जाईल, त्याची सुरुवात लगेच केली जाईल. त्याचप्रमाणे हा जो काही आपण ऑनलाईन खरेदी विक्रीचा ऑनलाईनचा जो काही विषय सांगितला त्या संदर्भात मी वरच्या सभागृहात बोललोय तसा का एक आपण टोल फ्री नंबर तयार करतो आणि तो अधिवेशन संपण्यापूर्वी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी देतो. आणि त्याचप्रमाणे आपण एक व्हॉट्सअप नंबर वेगळा केलेला आहे. तो नंबर असा आहे 1800 222 365 हा व्हॉट्सअप नंबर आहे. आणि ऑनलाईनच्या संदर्भातला जो आहे खरेदीचा तो एक वेगळा नंबर तयार करून अधिवेशन संपण्यापूर्वी देतो. चला अध्यक्ष महोदय धन्यवाद. एका गंभीर विषयावर आज आमच्या सन्माननीय सदस्य यांनी ही चर्चा घडवून आणली आहे. मला वाटतं त्यावर बोलत असताना मला असं वाटतंय की चांगलं खाद्य एक वेळ कमी मिळालं तरी चालेल, पण विषारी खाद्यामुळे जे परिणाम होतात हे परिणाम फार सगळ्यांना सहन करावं लागतात. मग आरोग्य सिस्टीम असेल, आर्थिक सिस्टीम असेल, ही सगळी बिघडली जाते आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. हा विषय बऱ्याच वेळा चालला आहे, डेव्हलप झाला आहे. मला स्पेसिफिक माझे प्रश्न आहेत. जर शासनाने बंदी आणलेली असेल तर आज सर्रास संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या ज्या तक्रारी आहेत, येणाऱ्या ज्या सूचना आहेत ह्या काय येतात? ह्याचं कारण कुठेतरी प्रशासन दुर्लक्षित करते किंवा प्रशासनाचं तिकडे साठेलोटे आहेत असं माझं मत आहे. मला वाटतं मंत्री महोदय सजग आहेत आणि त्याच्या माध्यमातून जर एखादा शासनाने निर्णय घेतला तर त्या डिपार्टमेंटला काही अडचण असेल तर कोणी सांगायची की वेगळा आदेश काढायची गरज नाही. पोलीस प्रशासन त्यांच्याबरोबर सातत्याने येत असतं. परंतु ही FDAची मानसिकता आहे का हे पहिलं तपासण्याची किंवा त्याच्यावर निरीक्षण करण्याची हे पहिला विषय आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीनुसार मुंबई शहरामध्ये आज अनेक असे गोडाऊन्स आहेत की गुटखा ज्या ठिकाणी टेम्पोने उतरवला जातो की माझ्या जोगेश्वरी विधानसभेमध्ये बांद्रा फ्लॅट आहे, गांधीनगर आहे, हे पोलिसांना माहीत नाही का की FDAला माहिती नाही का? जर असेल तर त्या लोकांनी कारवाई केली आहे का? मगाशी ऐकलं की मंत्री महोदयाने एक मला वाटतं या लक्षवेधीवर सखोल अशी चर्चा झालेली आहे. स्पेसिफिक प्रश्न विचारा. अजून एक लक्षवेधी बाकी आहे. माझा तेच मुद्दा आहे अध्यक्ष महोदय की या ठिकाणी हे गुटख्याच्या माध्यमातून जी काही गोडाऊन्स आहेत अध्यक्ष महोदय गुटख्याची जी काही गोडाऊन्स आहेत याच्यावर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई होणार आहे का? आणि जर ती पोलिसांना माहिती असतील तर त्याच्या अगोदर कारवाई का नाही झाली? अध्यक्ष महोदय, एवढी दोन माझी उत्तर. मंत्री महोदय, निश्चित कडक कार्यवाही केली जाईल. लक्षवेधी 15 मिनिटं राहील. लक्षवेधी क्रमांक 5. अध्यक्ष महोदय,